एक स्किट भारती जोग लिखित आणि माधुरी कुलकर्णी दिग्दर्शित आठवणींच्या हिंदोळ्यावर. यातील कलाकार आहेत भारती, माधुरी, रसिका आणि बीना. माधुरीबद्दल सांगायचं म्हणजे SBIमधली नोकरी, परत खूप साऱ्या नाटकांमध्ये काम, एकांकिकेमध्ये काम. पण याशिवाय एक स्पेशल गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे 500 रुपयाची नोटबंदी जेव्हा झाली तेव्हा तिने ज्या पद्धतीने तिचं काउंटर सांभाळलं, लोकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली, व्यवस्थित टॅकल केलं, ते खरंच सिम्पली ग्रेट. म्हणजे रसिकाने पण बँकेत नोकरी केली आहे आणि आता आराम चालू आहे. पण रसिका, तुझ्याकडे खाल्लेली गजानन भेळ आम्ही कधीच विसरू शकत नाही. बीनाने पण बँकेत नोकरी केली आणि आता स्वतःचे छंद प्लस नातींबरोबर मज्जा चालू आहे. आणि बीना म्हटलं की मला तिची आजी आठवते, ते पाटणकर बाई, आणि त्यांची शिस्त आणि खूप कडक. पण बीनालाही त्यांनी स्पेअर केलं नाही, कुठलंही कन्सेशन बीनाला नव्हतं. तर बघूया आठवणींच्या हिंदोळ्यावर. हॅलो. आजच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत. आज 29 जून. मार्च 1975ला आपण 10वी पास झालो आणि शालेय शिक्षण संपलं. आज ह्या गोष्टीला 50 वर्ष पूर्ण झाली. आपल्या या शाळेचे आपल्यावर अनंत ऋण आहेत. त्या निमित्तानेच जुन्या आठवणी जागृत झाल्या, त्याच आम्ही तुमच्या पुढे मांडणार आहोत. चला तर मग आठवणींच्या हिंदोळ्यावर. लेखिका भारती जोग, कलाकार रसिका अष्टेकर, स्मिता पाटणकर, भारती जोग आणि माधुरी कुलकर्णी. दिग्दर्शन माधुरी कुलकर्णी. सादर करीत आहोत आठवणींच्या हिंदोळ्यावर. अगं ए पोरींनो, या ग पटापटा, खा ग पटापटा, लाल लाल चिंचा, आंबट गोड कैऱ्या, बोरं असं विकणाऱ्या मावश्या, त्यांना पास करून आपण समोर येतो. मग आपली शाळा, आईस पैस शाळा, हुजूर पागा. डावीकडे दशरथ आणि नामदेव बसलेले. पुढे चौकात गेलं की आपला मस्तपैकी अमृत महोत्सवी हॉलचा इमारत. उजवीकडे ध्वजस्तंभ. उजवीकडे परत आपली प्रायमरी शाळेची बैठी इमारत. काड्डारेबाईंचं ऑफिस. वरती साठेबाईंचं निवासस्थान. त्याच्या शेजारी आपलं पाणी पिण्याचा हौद. आणि नंतर तुम्हाला आठवतोय का सगळ्यांना तो कावळ्याचा नळ? हो ग, खरंच ग, अगदी मस्त. आणि त्या टाकीच्या नळाखाली ओंजळीने पाणी भरताना पिताना सुद्धा किती आनंद व्हायचा ना. अगदी तृप्त होऊन प्यायचं पाणी. आणि मुख्य म्हणजे टाकी स्वच्छ असेल का, पाणी चांगलं असेल का, काही विचार नसायचे मनामध्ये. मनसोक्त पाणी प्यायचो आपण. आणि सगळ्यात मजा यायची ती ब्लाऊजच्या उजव्या बाईला तोंड पुसायची. आणि हायस्कूलच्या इमारती आपल्या 2 किंवा 3 मजली आणि त्याच्यावर जायला लाकडी जिने. हो अगं, त्या लाकडी जिन्यांवरनं जाताना सगळ्यांनी चिडीचूप जायचं. वर्गातनं निघालं की जिन्यावरनं चढताना हात मागे ठेवून डाव्या बाजूने जिना चढायचा, आवाज करायचा नाही. शिस्त म्हणजे शिस्त. आणि आपले वर्ग सुद्धा किती मोठाले होते. 50-55 मुली सहज बसायच्या वर्गामध्ये. आणि तो एवढा मोठा काळाभोर फळा, त्याच्यावर लिहिलेला दिनांक, उपस्थिती, सुंदर अक्षरात लिहिलेला सुविचार, फार मजा यायची. आणि ते भिंतीवर लटकवलेले नकाशे तर काय सुंदर सजलेला असायचा वर्ग. आणि अगं आपल्या शाळेला प्रत्येक खेळाला सेपरेट ग्राउंड. हो, डॉजबॉल, लंगडी, खो खो. म्हणजे काय
घसरगुंडी, लेझीम, हो. जंगल जंगल जिम पण हे सुद्धा होतं. हो ग. आणि प्रत्येक कला, गायन, वादन, चित्रकला, होम सायन्स, यालाही वेगवेगळे अगं शिवणकलेला पण वेगळा. आणि ह्या वर्गात जाताना आधी वर्गात उठायचं, ओळीनी लाईन करायची आणि मग बाहेर पडायचं, तिथे जाऊन ओळीनी चप्पल चप्पला बाहेर काढायचं. शिस्त. आणि आपली ती प्रयोगशाळा आठवतीये का? एवढी मोठी होती आणि तो कोपऱ्यात ठेवलेला हाडांचा सांगाडा, किती भीती वाटायची तेव्हा. आता हसू येतंय. मग काय. आणि ती लायब्ररी केवढी मोठी लायब्ररी होती आपली. हो ग. आणि पुस्तकांनी अगदी गच्च भरलेली असायची. अगं त्याच्यामुळे तर आपल्याला सगळ्यांना वाचनाची गोडी लागली. हे बरोबर आहे. बालिका दर्श आठवतंय ना तुम्हाला? म्हणजे काय. आठवत आहे ना. अगं आणि मुख्य म्हणजे ती लायब्ररीत इतकी शांतता की अगदी निशब्द शांतता असायची. अगं असणारच. शेजारी साठेबाईंचं ऑफिस, किती दरारा असायचा त्यांचा, त्यामुळे सगळे चिडीचूप. अगं, आणि तिथे केवढी मोठी घंटा आठवती का? हो. इतक्या जोरात वाजायची, सगळ्या शाळेला ऐकू यायची. अगदी. खरंच वैभव होता शाळेचा आपल्या. अगं घंटा वाजली रे वाजली की आपण धूम पळत सुटायचो. थेट अमराईत आपले डबे घ्यायचे आणि आपल्या आवडीच्या झाडाखाली जाऊन बसायचं. आईने दिलेली नावडीची भाजी सुद्धा आवडीची होऊन जायची. आणि नाहीच मिळाली अमराईत जागा तर मग जायचं प्ले शेडमध्ये, नाही तर वर्गाच्या बाहेर. वरांड्यात. पण मैत्रिणींबरोबर डबा खायची मज्जा यायची. अगदी. हे आणि आपलं वैशिष्ट्य म्हणजे आपलं हॉस्टेल. एवढी 3 मजली इमारत. हो ग. आणि कितीतरी मुली तिथे सुखानी राहायच्या. खरंच आहे. मला आठवतात बाई त्या सुपरवायझर बाई पांढरी साडी नेसून अशा हिंडत असायच्या, पण त्या हॉस्टेलच्या मुलींवर मात्र खूप प्रेम करायच्या. अगदी. जबरदस्त शिस्तच होती आपल्या बाईंची. हो ना. कधी उशीर झाला ना राष्ट्रगीत किंवा प्रार्थनेला तर बाहेर उभं राहायचं. हो ना. सगळ्या सुपरवायझर बाई तिथे उभ्या असायची आणि त्यांची कडक नजर आपल्यावर असायची. त्या नजरेतनं काही आपण कधीच उठायचं नाही. आणि अगं लगेच वर्तनपत्रिका काढायची की पडलीच तारीख, उशिरा आली. अगं घरी बोलणी खायची लक्षणं. मग काय? दुसरं काय, आपली वर्तनपत्रिकेचा तर आपल्याला धसकाच असायचा. खरंच आहे. अगं केवढी ती रौद्र कलम. अभ्यास केला नाही, गैरहजर, बेशिस्त वर्तन. बाप रे बाप. शिवाय गैरहजेरीची मोजदाद केली जायची. हो ना. बॅच लावलेला स्वच्छ गणवेश, स्वच्छ केस घट्ट केस बांधलेले विंचरले. केस. बांधलेले, स्वच्छ विंचरून घातलेल्या घट्ट वेण्या, यावर शिक्षकांचा फार कटाक्ष असायचा बाई. अगं पण या संस्कारामुळेच आपल्या शाळेतल्या मुली बाहेरच्या समाजात उत्तम नागरिक म्हणून वावरतायत. हे अगदी खरंय. आणि संस्कार तर काय घराघरात होतच असतात. होतेच. पण शाळेमुळे ते भिनले. हे खरंच खरं. आहे. अगदी बरोबर आहे. पण हे सगळं झालं आपल्या शाळेचं बाह्य दर्शन. खरं शाळेचं कार्य काय तर विद्यादान. विद्यादानाच्या बाबतीत तर विचारूच नका. नुसत्या पुण्यात नाही, अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या शाळेचं मग काय तर. उत्तम शिक्षण आणि उत्तम शिक्षक असणारी एक शाळा हुजूरपागा. पाठीवरती सरस्वती काढलेली आठवतीये का? हो मग. अगं आई कमळ बघ पासून पहाट झाली, भैरू उठला इथपर्यंतच आपण सगळे धडे गिरवलेत. शिवाजी महाराजांचे चित्रमय धडे ते हो पण ना. आठवतायत. हो ग. खरंच आहे. आणि अगं पहिल्यापासून जरा ना गणिताशी माझं वाकडच होतं, पण तो तास मला खूप आठवतो. अजून ते शब्द कानात घुमतात. 5 पैशाला 1 लिंबू तर 1 डझन लिंबांची किंमत किती. खरं आहे गं. आणि हुशार मुलींसाठी स्कॉलरशिपचा वेगळा क्लास पण असायचा ग. आणि पहिल्या 5 आपल्या मुली झळकायच्या. मग काय. मग येतील नाही तर काय. तसे शिक्षकच इतके कडक होते. मग या पूजन. अगं या साऱ्या शिक्षकांमुळेच आपण घडलो. त्यांची शिकवण्याची पद्धत, बोलण्याची लय, लकब सगळं काही आठवतंय बघ मला. आणि अगं शिकवताना मागच्या बाकावरच्या मुलीकडे काय चाललंय ते हेरणारी नजर. त्या कविता किती छान शिकवायच्या. सुंदर रसग्रहण करायच्या. मग काय तर. आणि सगळेच विषय सुंदर शिकवायच्या. आणि कविता शिकवले की ती लगेच पाठ व्हायची ग. अजून सुद्धा सगळ्या कविता पाठ आहेत. खरंच आहे. पण एक सांगू का, या शिक्षकांमुळेच आपण घडलोय. हे बरोबर आहे. हे खरंच ग. आपल्याला जर कोणी म्हणलं ना शाळेने तुम्हाला काय दिलं, तर आम्ही तरी म्हणतो शिक्षकांचं योगदान यामध्ये खूप मोठं आहे. खरंच. आम्हाला त्यांनी दिलेले संस्कार आणि त्यांचे आम्हाला आशीर्वाद हेच खरं आहे. अगदी. आजही कोणी विचारलं ना की तुम्ही अगं हुजूर बागेच्या का, जवळ घे. आजही कोणी विचारलं म्हणून आजही कोणी विचारलं ना बाहेरही की तुम्ही हुजूर बागेच्या विद्यार्थिनी का, अभिमानाने मान ताट होते बाई आमची. येणारच. अगं असं वाटतं आपल्या कपाळावर हुजूर बागेचा शिक्काच मारलाय की काय. त्या भांडारामध्ये चिक्की मिळायची ना ग. हो ना. रुसिका रुसिका.
खरंच आहे. अगं हिशोबावरनं आठवलं आपली इंदिरा संचयिका. हो 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 ना. म्हणून तर आपल्याला बचत करण्याची, व्यवहार करण्याची, पैशाचा हिशोब ठेवण्याची छान सवय लागली. खरंच आहे. आणि अगं आपल्या शाळेत निवडणुका व्हायच्या, विद्यार्थिनी प्रतिनिधी अगं निवडणूक आणि चक्क गुप्त मतदान, भारतीय लोकशाहीचं मूलभूत तंत्रच तिथे शिकवलं होतं. आणि अगं आपलं गॅदरिंग, दरवर्षीचं गॅदरिंग हो ग, काय सुंदर. छोटी छोटी नाटुकल्या, नाच गाणी, फार मजा यायची शाळेत. आणि ते मस्त रंगलेले चेहरे, काय छान वातावरण असायचं ग. आणि त्या प्रेक्षकांसाठी बांधलेल्या गॅलऱ्या, आपली सगळी मधली सुट्टी त्याच्यावर जायची. हो पण ग. मी तर बाई खेळात भाग घ्यायची, कबड्डी, लंगडी, रिंग, खूप मजा यायची ग. हो ग. आपली शाळा सगळ्या खेळांच्या आंतरशालेय स्पर्धांमध्ये भाग घ्यायची आणि सगळ्यांमध्ये जिंकायची. मैदानी खेळ, योगासनं, तालबद्ध ड्रिल, लेझिम ह्यातही आपण जिंकायचो. आणि अशी विजेतेपदांची मालिका घेता घेता शेवट यायचा तो फोक डान्स. आणि त्यातही पारितोषिक मिळालं की चॅम्पियनशिप आपली, की घोषणावर घोषणा. मग त्या हिराबागेच्या मैदानापासून आपल्या शाळेच्या ग्राउंड पर्यंत येईपर्यंत नुसता जल्लोष करायचो आपण. आणि सगळ्या शिक्षिका त्याच्यात सहभागी व्हायच्या. त्या लटके रागवून म्हणायच्या, आपला आनंदोत्सव बाहेर नाही आपल्या ग्राउंडवर येऊन करा. अगदी खरंय. आणि असं करता करता आपण 10वीत केव्हा आलो ते कळलंच नाही ग. आणि आपलं 10वीचं वर्ष म्हणजे स्पेशल, कारण 10वी मॅट्रिकचं पहिलंच वर्ष. हो ग. पण त्यामुळे आपल्याला काही पूर्वीचा अनुभव नव्हता, पेपरचं स्वरूप कसं आहे ते माहीत नव्हतं. पण तरी आपल्याला जर त्यामुळे टेन्शनच यायचं नाही का. हो ग. आहेच आहे, कारण आपल्या शिक्षकांनी हे नवं तंत्रज्ञान उत्तमरित्या अवगत केलं. हे खरं. त्यामुळे तर आपल्या मैत्रिणी बोर्डात आल्या. हो ना. आपण पण सगळ्या जणी उत्तम मार्काने पास झालो. हे खरं आहे. अगं ऐक, आपण हे 10 वर्षांचं संस्कारांची सुंदर शिदोरी हातात घेतली आणि नवीन जगात पदार्पण केलं. अगं पूर्णतः मुलींच्या शाळेत वाढलेल्या आपण बाहेरच्या जगामध्ये कुठे अडखळलो नाही, बावरलो नाही, घाबरलो तर मुळीच नाही. शिष्ट म्हणलं तरी चालेल, पण बावरट नको. आणि असं करता करता आज 50 वर्ष झाली. आज आपण शाळा सोडून 50 वर्ष झाली, पण त्या शाळेविषयीचं प्रेम, आदर, कृतज्ञता अजूनही मनात तेवढीच आहे. खरंय. आणि केवळ आमच्याच नाही तुमच्या सगळ्यांच्याच आहे, नाही का. अगं म्हणून तर ते शाळेचं गाणं आठवतं का. हो. शाला माते तुझेच सारे अगणित हे उपकार, वंदन सादर जिला सयाचे त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. हुजूर बघायचा विजय असो. भारत माता की जय. भारती जोग म्हणजे आत्ताची मानसी करंदीकर. BCom नंतर तिने MSCBत नोकरी केली आणि क्लास 2 ऑफिसर असताना VRS घेतली. अनंत कला नावाची संस्था ती चालवते, ज्यात संगीत, विविध वाद्य, नृत्य, चित्रकला यांचं प्रशिक्षण दिलं जातं. मंजिरी पुरंदरे भागवत ही आपली मैत्रीण. तिने 32 वर्ष बँकेत नोकरी केली आणि मग VRS घेतली. मनस्विनी नावाची एक संस्था तिने स्थापन केली आणि त्या संस्थेतर्फे तिने मंगळागौरीचे खेळ आणि त्याचं प्रशिक्षण देण्याचं काम सुरू केलं. सोमुंज असो, डोहाळ जेवण, बारसं अशा कार्यक्रमात ती पारंपरिक पद्धतीने हे सगळं साजरं करते. स्वतः स्किट लिहिते, गाणी बसवते, नृत्य बसवते आणि या सगळ्या कलांचा आनंद घेत घेत ती सादरीकरण करत असते. नमस्कार मैत्रिणी. फुटा फुटाने मोजित अंतर विमान वेगे उंच उडाले, निळ्या निळ्या हे नभा अनंता म्हणतो मानव तुला जिंकले. मैल मैल ते पायी तुडवित लोह चक्र ते दणदण चाले, दिग्विजयातील धरे ऐक गे म्हणतो मानव तुला जिंकले. दूर राहिला तिथे किनारा, दूर राहिला तिथे किनारा, शांत सागरी जहाज डोले, थांग गंभीर महासागरा म्हणतो मानव तुला जिंकले. लेकरासया लाडे लाडे खेळा याला अंगण निधले, त्यांच्यामधला उर्मट कोणी म्हणतो मानव तुला जिंकले. कुजबुजले नभ, कुजबुजले नभ धरती पाशी, सागर जलही किंचित हसले. स्मित केले मग नभधरतींनी, सागर जलही किंचित हसले. दुजा क्षणी मग एकाएकी भूकंपास स्थिरचर हलले, गरजू लागले नभगन गंभीर, वादळ तांडव नाचू लागले.
शास्त्रज्ञांच्या सभेत तिकडे भाषण नव्हते पुरते झाले, तो प्रलयामध्ये शब्द लोपले, तुला जिंकले तुला जिंकले. मला वाटतं कुसुमाग्रजांची कविता आहे. याच्यातनं माणूस इतका मच्छर आहे या निसर्गापुढे. निसर्गाची ताकद काय आहे, पण सगळीकडे मी 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 करतो. आपल्यापैकी बऱ्याच जणी आता गीतेचा अभ्यास करतायत मला माहिती आहे. त्याच्यामध्ये श्रीकृष्णांनी भगवंतांनी अर्जुनाला सांगितलंय की 3 मिती तुला माहिती आहेत अर्जुना, पण चौथी अजून एक मिती आहे, ती आहे काळ, आणि ती मी आहे. आणि काळ आणि वेळ हे कधी सांगून येत नाही. 4-5 वर्षापूर्वीच कोरोनाच्या रूपाने एक सणसणीत थप्पड मानवाला दिली होती, पण अजूनही शहाणा झाला नाही माणूस. आता तर काय ते यंत्र आलंय ना, नवीन अवयव आलाय मोबाईलचा. माझा विषय होता व्हॉट्सअपचे फायदे तोटे. व्हॉट्सअपचा सगळ्यात मोठा फायदा असा झाला मला की ते आपल्या 10वी झाल्यानंतर आलं, नाहीतर माझं काय पुढे शिक्षण झालं नसतं बघ. कारण हल्ली व्हॉट्सअप उघडलं. आधी या लोकांनी सगळ्या म्हणजे 2G 4G ज्यांनी कोणी घोटाळे केले असतील, मला का राजकारणात पडायचं नाही आहे, पण त्यांनी बोल इंडिया बोल इंडिया बोल इंडिया बोल इंडिया बोल करून सगळ्यांना वेड लावलं. आता चांभारापासून केर काढणाऱ्या रस्ते झाडणाऱ्यांपासून ते ह्याच्यापर्यंत सगळ्यांच्या हातात मोबाईल असतात. सगळ्यांना इकडून तिकडे फटाफट सगळं ट्रान्सफर करता येतं. सोयी खूप झाल्या, पण त्याचे तोटे पण आहेत. कारण आता 12 तासाचा प्रवास 4 तासावर आला तरी माणसाकडे वेळ नाही आहे. 24 तासाचं गणित तेच आहे सगळ्यांसाठी. मग वेळ नाही म्हणणारा माणूस स्वतःसाठी वेळ का नाही देत? मला असं वाटतंय विश्रांती घेत नाही. विश्रांती म्हणजे नेमकं काय? भरपूर झोपणं म्हणजे विश्रांती नाही. छोटासा ब्रेक घेऊन नित्याचा ताण कमी करण्यासाठी केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याच्यात येतात. ब्रेकची व्याख्या हल्ली एका कोलाहलातून उठून दुसऱ्या कोलाहलामध्ये जाणं अशी झाली आहे. त्यामुळे आपण ब्रेक हवा म्हणून सुट्टी घेतो, प्रवासाला जातो, भेटीगाठी करतो, पुस्तकं वाचतो, सिनेमे नाटकं पाहतो, पण तरीही आतून थकलेलेच राहतो. असं का? कारण आपण विश्रांतीचं मर्मच लक्षात घेतलं नाहीये. निव्वळ जग चालतंय तसंच चाललंय. खरं तर आपल्याला वेगवेगळ्या 7 प्रकारच्या विश्रांतीची गरज असते. पहिली शारीरिक विश्रांती, झोपायचं. तुमच्या पंचेंद्रियांना डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा या 5ही इंद्रियांना विश्राम द्यायचा. ही पहिली झाली. दुसरी आहे मानसिक विश्रांती. विचारांची, आठवणींची गती कमी करणे, थांबवणे, ध्यान, योग याद्वारे मन शांत करणे. तिसरी असते भावनिक विश्रांती. स्वतःच्या मनात गोंधळ घालणाऱ्या भावनांकडे थोडं अलिप्त होऊन पाहणे, त्या समजून घेणे, त्यांचा स्वीकार करणे आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे. सामाजिक विश्रांती, इतरांपासून काही काळ दूर जाणे, विशेषतः ताणतणाव निर्माण करणाऱ्या संबंधांपासून लांब राहून स्वतःला प्राधान्य देणे, सोशल मीडिया किंवा त्याच्यासारख्या आवश्यक उपकरणांपासून दूर राहणे. सर्जनशील विश्रांती. 5वी, आवाजाचा अभाव असलेले बोटांनी करण्याचे छंद जोपासणे. 4थी विश्रांती सामाजिक विश्रांती. इतरांपासून काही काळ दूर राहणे, विशेषतः ताणतणाव निर्माण करणाऱ्या गोष्टींपासून, सोशल मीडियापासून आणि त्याला आवश्यक उपकरणांपासून दूर राहणे आणि स्वतःला प्राधान्य देणे. त्यानंतर आहे 5वी सर्जनशील विश्रांती. आवाजाचा अभाव असलेले बोटांनी करण्याचे छंद जोपासणे, जसे की हस्तकला, चित्रकला, शिवणकाम, मातीकाम, रंगकाम, रांगोळी यासारख्या गोष्टीत सहभागी होणे. 6वी आहे आध्यात्मिक विश्रांती. ध्यान, प्रार्थना करणे, ऊर्जा देणाऱ्या विचारांवर लक्ष केंद्रित करणे, म्हणजे केवळ शरीर ही धारणा संपायला मदत होते. प्राकृतिक विश्रांती. पृथ्वी, जल, तेज, आप, वायू या पंचमहाभूतांसोबत वेळ घालवणे, निशब्द होऊन जंगलात फिरणे, समुद्र किनाऱ्यावर जाऊन बसणे, आकाश दर्शन करणे. नुसतं झोपून जेव्हा थकवा जात नाही असं वाटत असेल तरी नक्कीच यापैकी अन्न कोणत्या तरी विश्रांतीची तुम्हाला गरज आहे असं समजा. कारण या सर्व प्रकारच्या विश्रांती आपल्याला आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक असतात. प्रवासाची आवड मला खूप आधीपासूनच होती, पण
2018-19मध्ये मी इंडॉलॉजी शिकायला सुरुवात केली आणि त्यानंतर या माझ्या आवडीला एक वेगळंच परिमाण मिळालं. त्याच वेळेला MA इंडॉलॉजीला असलेली माझी मैत्रीण आणि माझी सहाध्यायीसुद्धा सुषमा चोपडा, तिने इंडिगो रूट्स नावाची एक वारसा सहली आयोजित करणारी कंपनी सुरू केली आणि तिच्याबरोबर किती हिंडावं आणि किती नाही असं मला होऊन गेलं. भारतातली किती ठिकाणं आपल्याला बघायची आहेत हे लक्षात आलं आणि आमच्या प्रवासाला सुरुवातही झाली. पण अचानक 2 वर्ष कोविडमुळे सगळेच घरात डांबले गेले आणि आता ही जी ऊर्जा निर्माण झाली आहे ती अशीच थंडावणार की काय असं वाटायला लागलं. पण त्याच वेळेला ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आणि त्यातून विविध अभ्याससत्र, चर्चासत्र, व्याख्यानं याची सुरुवात झाली. आपण काही वाचलेलं असतं ते इतरांबरोबर शेअर करावं असं वाटतं आणि ते शेअर करण्यासाठीचा प्लॅटफॉर्मसुद्धा मला इंडिगो रूटनी उपलब्ध करून दिला. मी तिथे काही व्याख्यानंसुद्धा घेतली. 2 वर्षांनी कोविड रिस्ट्रिक्शन्स संपल्यानंतर पुन्हा पर्यटनाला सुरुवात झाली. अनेक अनवट जागा इंडिगो रूट्सबरोबर जाऊन मी बघितल्या. महाराष्ट्रातली आडगावाची सुंदर शिल्प असलेली मंदिरं, छत्तीसगडसारखा प्रदेश, तामिळनाडूमधली मंदिरं, त्याचबरोबर कंबोडिया, नेपाळ इथला भारताशी संबंधित असा वारसा, ह्या सगळ्याला जवळून बघणं, त्याचबरोबर तज्ज्ञांबरोबर त्याचा अभ्यास करणं हे या सहलींमधनं मला साध्य झालं. एखाद्या ठिकाणी आपण अनेक वेळेला भेट देतो, तिथल्या काही खास गोष्टी आपल्या लक्षात येतात आणि मग त्या इतरांना सांगाव्या असं वाटू लागतं. अशा ठिकाणी इतरांना घेऊन जाण्याची संधी पण मला इंडिगो रूटनी दिली आणि एक्सपर्ट म्हणूनही काही सहली मी केल्या. अशा अजून अनेक जागा आहेत की ज्या मला बघायच्या आहेत. आता लवकरच मी बालीला जाणार आहे. इंडोनेशियामध्ये आणि भारताचा अतिशय जवळचा संबंध आहे सांस्कृतिकदृष्ट्या. तो नीट बघायचा आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. भारतामध्ये तर प्रत्येक पावलोपावली आपल्याला वारसा स्थळं दिसतात, त्याचाही अभ्यास करायचा आहे. आपल्यापैकी अनेकांना अशा वारसा सहलींचा अनुभव घ्यायची नक्कीच इच्छा असेल. काही जणी ऑलरेडी या प्रवासावर निघाल्या आहेत. तुम्हाला कोणालाही यायचं असेल तर जरूर आपण सगळ्या मिळून भारताच्या वारशाचा एक नव्याने अभ्यास करूया. नमस्कार, मी अरुणा पंडित. गेली 55 वर्ष आम्ही महिंद्रा ट्रॅक्टर्सचे डीलर्स आहोत पुण्याचे आणि मी 1983मध्ये ऑफिस जॉईन केलं. आमची एंगेजमेंट झाल्याबरोबरच मी दुसऱ्या दिवशी ऑफिसला जॉईन झाले. म्हणजे जितेंद्रची तशी अटच होती की ऑफिसला यायचं आणि मलाही आवडायचं ऑफिसमध्ये. मी, माझे सासूबाई, सासरे आणि जितेंद्र असे आम्ही घरचे 4 आणि ऑफिसचाच 30 लोकांचा आमचा स्टाफ, असं आमचे लोक होतो. आम्ही छोटं होतं त्यावेळेला. आणि सुरुवातीच्या काळात जितेंद्र बिझी असल्यामुळे मी आईंच्या हाताखाली ट्रेनिंग घेतलं. म्हणजे लाईक अकाउंटिंग किंवा डेटर्स बघणं, डेटर्सना पत्र पाठवणं, नंतर दर महिन्याच्या आमच्या मिनिट्स लिहिणं मीटिंग्सच्या वगैरे, ह्या गोष्टी मी सगळ्या आईंकडनं शिकले. आणि असं अनेक वर्ष आम्ही काम केलं ऑफिसमध्ये. नंतर पुढे जाऊन आम्हाला महिंद्राने एक MDMS नावाचं पॅकेज दिलं होतं. त्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांचा सगळा डाटा भरायचो. म्हणजे सेल्समन जो सगळा ट्रॅक्टर विकण्यासाठी जायचे फील्डवरती, तर ते शेतकऱ्याचा सगळा डाटा आणायचे आणि मग आम्ही तो फीड करायचो त्या पॅकेजमध्ये. म्हणजे ते पासून म्हणजे इन्क्वायरीपासून ते डिलिव्हरीपर्यंत, आणि डिलिव्हरी जर झाली नाही, लॉस झालं समजा ट्रॅक्टर, तर त्याचे रिझन्स, असं सगळं त्याच्यामध्ये आम्ही फीड करायचो. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, ह्या पॅकेजमुळे आम्हाला इथे ऑफिसमध्ये बसल्या बसल्या आपल्या मार्केटमधली आपली पोझिशन कळायची. म्हणजे आपला मार्केट शेअर किती आहे,
नंतर आपले डिलिव्हरीज किती झाल्या आहेत, आपले लॉस्ट किती झाले आहेत, आपलं लॉस्ट असतील तर त्याची रिझन्स काय आहेत, शेतकऱ्यांना काय म्हणत आहेत ते आपलं, ते आम्हाला त्याच्यावरनं छान कळायचं. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला महिंद्राने ट्रेनिंग दिल्यामुळे मी त्याच्यात छान मास्टरी केली होती आणि किती वर्ष मी ते काम करायची. आम्हाला त्या पहिल्या वर्षी त्याचं अवॉर्ड मिळालं होतं, पंचरत्न अवॉर्ड, आणि आम्हाला दोघांसाठी अमेरिकेची ट्रिप पण मिळाली होती त्याच्यात. आणि अशी अनेक वर्षी आम्हाला अवॉर्ड्स मिळत राहिली, कुठे दुबईची ट्रिप म्हणा किंवा अशा छोट्या छोट्या ट्रिप्स आमच्या अवॉर्ड म्हणून मिळायच्या. तर ऑफिसचं हे काम आमचं चालूच होतं. बरोबरीने मी ऑफिसची ताई होते स्टाफची, आणि कधी काही जितेंद्र कुणाला रागवला किंवा काही एकदम काढून टाकलं म्हणा किंवा तर ते माझ्याकडे यायचे. मग त्यांची समजूत घालणं म्हणा किंवा त्यांचं सगळं ते मी करायची. त्यामुळे ऑफिसमध्ये ताई म्हणजे ताई, काही आपलं ग्रीवियन्स असेल, काही असेल, आपल्याला वाटत असेल तर ताईकडे जायचं, त्यांना सांगायचं, मग काढतात ताई सोल्युशन काहीतरी. असं माझं ते इमेज आहे थोडीफार. तर 2010मध्ये माझा मोठा मुलगा आम्हाला जॉईन झाला, तेजस, आणि तो इंजिनियर आहे. तो आम्हाला जॉईन झाला आणि तो मुख्य मार्केटिंग बघायला लागला. तसंच तो सर्विससुद्धा बघतो अजूनही. आणि आता घरचा बिझनेस म्हणला की तिथे त्याच्या नियमात जिथे कमी तिथे आम्ही, असा नियम असतो ना. त्याप्रमाणे मला कधी कॅशबॅकवरती बसायला लागायचं, कधी फ्रंट लाईनवरती कोटेशन देण्यापासून आम्ही सगळी कामं करायचं. आणि अजूनही मी तेच करते, म्हणजे जिथे कमी तिथे आम्ही असं. आणि पण पुढे जाऊन 2019मध्ये जितेंद्र आम्हाला सगळ्यांना सोडून गेला. त्यावेळेला मात्र खरी जबाबदारी माझ्यावर आणि तेजसवरती पडली. आणि तेजसनी खूप छान प्रकारे ती झेलली. माझं ऑफिस, माझं करिअर ह्याच्यामध्ये जितेंद्राचा सिंहाचा वाटा आहे. त्याच्यामुळेच मी ऑफिसमध्ये काम करू शकले आणि थोडीशी पुढे जाऊ शकले. मला त्याचा सपोर्ट खूपच होता आणि त्यामुळे मी हे आज काम करू शकते, हे मी अगदी 100% सांगते. आज अनुभव कथनासाठी जी आपली मैत्रिणी येते आहे तिचा परिचय. मळलेल्या पाऊलवाटेवरून नाही जायचं मला, मळलेल्या पाऊलवाटेवरून नाही जायचं मला, माझ्या होडीचं शीडही मीच बांधेन आणि वाऱ्याची दिशाही मीच ठरवेन. जास्तीत जास्त आयुष्य उत्तम करेन, जास्तीत जास्त समाजाला सुंदर बनवेन, असा निर्धार करून निघालेली आपली मैत्रीण राणी परळीकर म्हणजेच अनुराधा करकरे. राणींनी BSc नंतर MSW केलं. पुणे विद्यापीठाचा वुमन स्टडीज आणि महायान बुद्धिझम हा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, रोटरी इंटरनॅशनल, पीस फेलोशिप अशा अनेक पदव्या तिने मिळवल्या आहेत. सोशल वर्कर आणि समुपदेशक म्हणून गेली 33 वर्ष व्यसनमुक्ती, HIV बाधित महिला आणि मुले, कमर्शियल सेक्स वर्कर्स, परित्यक्ता स्त्रिया, अनाथ मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वस्त्यांमध्ये राणींनी खूप काम केले आहे. रेनबो डे केअर सेंटर ही तिची अभिनव कल्पना. ज्यांना नुकताच डिमेन्शिया झाला आहे अशा ज्येष्ठांसाठी गेली 10 वर्षे उत्तम सुरू आहे. तिची बक्षिसं आणि सन्मानपत्र आणि तिचं काम या सगळ्याबद्दल आत्ता 2 मिनिटात सांगता येणं हे तर केवळ अशक्य आहे, पण काही सांगते. रोटरी पुणे प्राईडतर्फे समाजसेवाव्रती गुणवत्ता पुरस्कार, हिरकणी पुरस्कार आणि अनेक सन्मानपत्र राणीला मिळालेली आहेत, प्राप्त झाली आहेत. राणी, आम्हाला सर्वांना तुझा खूप खूप अभिमान आहे. आता तुझे अनुभव कथन ऐकूया. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू सो मच स्मिता, थँक्यू व्हेरी मच. मी अगदी 2-4 मिनटातच तुम्हाला सांगते मी काय काम करते. तुम्ही माझं काम बघायला संस्थेत आलात तर मला जास्त आवडेल. आपल्याकडे वृद्धाश्रम आणि घर
ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे. म्हणजे कुठे जर का मध्ये जायचं असेल तर अशी सोयच उपलब्ध नव्हती. म्हणून अशी एक कल्पना आली की आपण डे केअर ज्येष्ठांसाठी चालू करावं. आणि ते डे केअर सेंटर मी 10 वर्षापूर्वी चालू केलं आणि त्याला खूप उदंड असा प्रतिसाद मिळतो. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे मी अनेक वर्ष व्यसनमुक्तीसाठी काम केलं आहे आणि व्यसनमुक्त लोकांना करण्याचा एक जवळजवळ 25 वर्षाचा अनुभव मला आहे. आणि आता स्वतःचं निरामय व्यसनमुक्ती केंद्र चालवते आहे. अनेक कार्यशाळा घेते आहे, अनेक ठिकाणी जाऊन तयारी सेकंड इनिंगची अशा काही कार्यशाळा पण घेते. आणि बाकी तुम्ही खरंच बघायला या माझं काम. मला कधीकधी असं सांगावंसं वाटतं, ना मी गोरी आहे, ना मी घारी आहे, ना मी हुशार आहे. आणि आपल्या शाळेत तर हे फार महत्त्वाचं होतं बुवा, की तुम्ही गोरं असायला पाहिजे, घारं असायला पाहिजे आणि हुशार असायला पाहिजे. तर आम्ही काहीच नव्हतो त्याच्यात, पण काहीतरी काम नक्की करतो आहे आणि बरं काम करतो आहे असं नक्की लक्षात येतं. कारण कधी शाळेमध्ये खूप लोकांनी आता खूप छान आठवणी सांगितल्या, तर मी म्हणलं की आम्हाला कायम स्पोर्ट्सच्या ग्राउंडवर पाठवलं आहे, कारण तुम्ही घाऱ्या नाहीत, गोऱ्या नाहीत, तुम्हाला काय हुशार नाही तुम्ही, त्यामुळे असं पाठवलं आहे. पण मला कायम असं वाटतं 65 ते 75च्या दरम्यानच्याच लोक फार बरं काम करतात. आणि कारण फार हुशार लोक त्यांचं ते काहीतरी करतात आणि कौशल्य नसलेली लोक काहीच करत नाहीत. त्यामुळे ही जी मधली लोकं जी आम्ही आहोत तीच काहीतरी काम करतो असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आम्ही ते तसं केलेलं आहे. तर जरूर संस्था बघायला या. माझा नंबर आता आपल्या याच्यावरती आहे. तर काहीही शंका असेल, कसं काम करतो, काय काम करतो, प्लीज बघायला या. आणि जरूर देणग्या पण द्या आम्हाला, कारण आमचं संस्था ATGच्या अंडर सर्टिफाय आहे आणि 12Aचं सर्टिफिकेट पण आम्हाला आहे. सो जरूर या. धन्यवाद. ओंजळीत आला कल्पनांचा पाऊस, ओंजळीत आला कल्पनांचा पाऊस, आनंदाच्या जलधारा स्वतःच्याच मुठीत नको ठेवूस. हे ऐकून वाटून टाकते ती साऱ्यांना आपले वैभव विचारांचे आणि मनोरंजनाबरोबर देते आनंदधन कलांचे. आजच्या कार्यक्रमाला अप्रतिम करण्यासाठी आपल्या टीमबरोबर जी अथक परिश्रम करते आहे ती आपली सखी विनिता पिंपळखरे उपाध्ये. नाम ही काफी आहे नाही. 4 पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार प्राप्त झाला आहे. शॉर्ट फिल्म्स, मिनी शॉर्ट फिल्म्स तर ती करतेच केल्या आहेत आणि गोंधळ नावाचा मराठी चित्रपट तिने दिग्दर्शित केला आहे. 2000 अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची तर 2006मध्ये विनिताने लिहिलेल्या 51 एकांकिकांचा महोत्सव भरतनाट्य मंदिर पुणे येथे झाला आणि याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. मिशन चॅम्पियन या चित्रपटाच्या पटकथा लेखनाला झी गौरव आणि मटा सन्मान मिळाला आहे. आत्तापर्यंत 75च्या वर एकांकिका आणि 12 नाटकं, अनेक स्पर्धांचं परीक्षण, ज्यात पुरुषोत्तम, प्राथमिक, अंतिम, महाअंतिम, राज्यनाट्य स्पर्धा या सगळ्यात तिने परीक्षक म्हणून काम केलं आहे. नीता, तुझा आम्हा सगळ्यांना खूप खूप अभिमान आहे. ऐकूया आता विनिताचं अनुभव कथन. मला शाळा आवडत नव्हती. मी लहान होते ना, माझा रोज कार्यक्रमच असायचा. उठायचं आणि रडायला सुरुवात करायची की मला शाळेत नाही जायचं. आणि काय फक्त 1ली 2री तसं नाही, 5वीपर्यंत हाच कार्यक्रम होता. रोज उठायचं, रडायचं. माझी आई एवढी हुशार होती, मला कधी रागावली नाही, चिडली नाही, बोलली नाही. ती शांतपणे माझं सगळं आवरून द्यायची आणि मला पाठवायची शाळेत. काहीही बोलायची नाही ती मला. मग मी मोठी झाल्यावर मला कळलं की बऱ्याच क्रिएटिव्ह लोकांना शाळा आवडत नाही. मग मला जरा दिलासा मिळाला. मी 1लीमध्ये माझे वडील औरंगाबादला शिक्षणाधिकारी होते, बदलून आले. माझी मोठ्या बहिणीला ॲडमिशन मिळाली, पण मला ॲडमिशन नाही मिळाली. मला विकास क्रीडा मंदिर नावाच्या काही शाळेत जावं लागलं, जिथे वर पत्रे होते, भिंती वगैरे, अशी एकाच खोलीत 2-3 वर्ग शिकवायचे बहुतेक, अशी शाळा होती ती. आणि 2रीला मी इकडे आले हुजूरबागेत. सगळंच बदललेलं होतं. एकदम खूप छान मोठी शाळा, वर्गात खूप मुली, आणि मी बावरून गेले. आणि काटदरेबाई होत्या, त्यांनी मला काहीतरी वाचायला सांगितलं. तर मला वाचता येईना. त्या आधीच्या शाळेत मला शिकवलं होतं की नाही मला माहीत नाही. त्या मला वर्गात इतक्या जोरात ओरडल्या, तुझी बहीण एवढी हुशार आहे, एवढे छान वाचते, तुला वाचता कसं येत नाही. आधीच शाळा आवडत नव्हती, तर मला आता अजिबातच आवडण्याशी झाली. आणि त्यांनी मला इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स आला, जो खूप वर्ष गेला नाही आहे. मी तुम्हाला सांगते, लहानपणी तुम्ही काय एखादी गोष्ट ऐकता,
मला अभ्यासामध्ये गती होती, पण शाळेत मन रमत नव्हतं, म्हणून अभ्यास मी नीट केला नाही. मला अतिशय उत्तम पद्धतीने उत्तरं द्यायला तयार असायची मनात, पण उठून बोलायचं धाडस नव्हतं माझं. त्याच्यावर मला ओव्हरकम करायला लागलं त्या न्यूनगंडावर. त्यानंतर मी माझे डेव्हलप झाले. मग मला अनेक ठिकाणी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे म्हणून लोक बोलवायला लागले. माधुरीताई सहस्त्रबुद्धे यांच्या एका कार्यक्रमाला मी अध्यक्ष म्हणून गेले होते. बोलायला उठले तर समोरच काटदरेबाई बसल्या होत्या. मला इतका आनंद झाला की त्यांना आज माझं भाषण ऐकावंच लागणार, आणि नुसतं ऐकावं लागणार नाही तर त्यांना टाळ्याही वाजवायला लागणार. मी छान भाषण केलं. त्यानंतर येऊन मला भेटल्या आणि म्हणाले, छान बोलीस हं, घरी चल, मी इथे जवळच राहते. त्यांनी मला प्रेमाने घरी नेलं. खूप गप्पा मारल्या. त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला. माझा सगळा राग वितळून गेला. मी नेहमी नाटकात काम करण्यासाठी विचारलं जायचं, मला कधीही काम मिळालं नाही. 11वीत मात्र दिलीमा दांडेकर मला लिहायला लावलं स्क्रिप्ट. मला नाही, तुला लिहायलाच पाहिजे. मी म्हटलं मी कविता लिहिणारी आहे, मला स्क्रिप्ट वगैरे नाही आहे. मग मी नाही तूच लिहायचं म्हणल्या. मी रात्री झोपले होते आणि अचानक मला एक स्टोरी सुचली. मग मी उठले. मी आई म्हणली, काय काय तुला काय होतं आहे? मी म्हटलं, अगं मला नाटक होतं आहे. आई म्हटली, असं कर, आत्ता तू स्टोरी नीट लिही, सकाळी उठून आपण बोलू. आणि मग मी ते पहिलं नाटक लिहिलं आणि माझ्या संपूर्ण आयुष्यातच फरक पडला. अनेक एकांकिका मी लिहिल्या, अनेक ठिकाणी गेले, सिरियल केले, सिनेमा केले, हिंदी सिरियल्स केल्या. बँकेत मी कामाला होते, त्यामुळे मी रजा घेऊन वगैरे जायचे. बँकेत मी 30 वर्ष काम केलं, त्यामुळे मला विजय तेंडुलकर वगैरे बोलवायचे की तू लिहायला ये. प्रिया तेंडुलकरला सांगायचे विनीताला घे. मी म्हटलं मी बँक सोडून नाही घेऊ शकत. आणि मी त्यांना म्हटलं बँक आहे म्हणून मला शक्य नाही. आणि आता असं वाटतं की बँक आहे म्हणून मला सगळं शक्य आहे, कारण ते स्ट्रगल खूप अवघड आहे या भागातलं. माझी बहीण स्मिता, माझी बहीण फार हुशार होती. 11वीमध्ये दुसरी आली शाळेत, आणि तिला कायम शाळा आवडायची आणि मला आवडायची नाही. असं आमचं घरात छान छोटं भांडण असायचं. आत्ता पण तिने मला मेसेज पाठवला, चला 50 वर्षांनी का विना तुला शाळेबद्दल प्रेम वाटलं. मी म्हटलं प्रेम वगैरे काही वाटलेलं नाही, आमची खोटी भांडण असायची, पण कृतज्ञता नक्कीच आहे. त्यासारख्या शाळा न आवडणाऱ्या मुलीवरही शाळेने किती छान संस्कार केले. की निरोप समारंभाच्या दिवशी साठेबाईंनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलवून घेतलं की खूप मोठी लेखिका हो, त्यांचाच आशीर्वाद फळला आहे. शाळेने मला स्नेहसंमेलनामध्ये अध्यक्ष म्हणून बोलवलं. शाळेच्या साहित्य संमेलनामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मी आले होते. हे ठीक आहे की सुरुवातीची काही वर्ष अगदी मिटल्यासारखी झाली, पण नंतर जो मलाही माहीत नव्हता तो गंध इथेच लाभला ना. आणि माझ्या लाईफ चेंजिंग इव्हेंट या शाळेत घडलेला आहे. आता माझंच एक स्किट सादर होतं आहे. धन्यवाद. माझं स्किट बघूया. आत्ता सादर होत आहे विनीता पिंपळखरे लिखित स्किट किट्टी पार्टी. कलाकारांचा परिचय करून देण्यासाठी मी उभी आहे. अव्याहत करते ज्ञानदानाचं काम, ध्यानी मनी फक्त शिक्षणाचंच गाव. करत राहिली अहोरात्र ओंजळ रीतिविद्येची, कितीही खर्च केली तरीही संपत्ती वाढायचीच. स्थापत्य अभियंता म्हणजेच सिव्हिल इंजिनियर असलेली आपली ही मैत्रीण, BEला पुणे विद्यापीठात प्रथम येऊन तिने सुवर्णपदक मिळवलं आहे. पुढे IIT मुंबई आणि नंतर कॅनडाहून मास्टर्स केलं, PhDही केलं. येस, डॉक्टर बिलावरी खाडीलकर, बरोबर ओळखलं. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असताना फिरोदिया करंडकमध्ये मी रात टाकली मी कात टाकली ह्या गीतासाठी पारितोषिक मिळालं, तेही हिंदीतल्या दिग्गज अभिनेत्याकडून. आणि अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयातून बिलावरींनी प्राध्यापक म्हणून काम केलं. गेली 9 वर्ष विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची प्राचार्या म्हणून काम करताना संस्थेलाही अनेक पुरस्कार प्राप्त झाले. दुसरी कलाकार आहे निलिमा बिडकर. मातृभाषा आपण शिकत नाही, ती आपोआपच येते, पण अनेक भाषा लिहिता वाचता येणारी ही सखी आहे. MCOM LLB नंतर सांगली बँकेतून निवृत्त झाली आणि आताही संस्कृतचा अभ्यास सुरू आहे. योग, प्राणायाम, चिंतन यात खूप रुची आहे आणि प्राणिक हिलिंग शिकून लोकांचे आजार बरे करण्याचे काम ती अतिशय आवडीने करते आहे. तिसरी सखी आहे शुभदा उमरजकर.
म्हणजेच रश्मी पडतुरे. पाठीवर डुलणाऱ्या सुंदर केसांच्या शेपट्यामुळे आपण सगळ्याच तिला ओळखतो. शुभदा उमरजकर म्हणजेच रश्मी पडतुरे BCom नंतर विद्यासहकारी बँकेतनं निवृत्त झाली. स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी अनेक ग्राहकांना मदत केली, प्रोत्साहन दिलं आणि अन्यायाविरुद्ध लढाई दिला. अभाविपच्या संस्कार वर्गात काम केलं आणि आता होम बेकर म्हणून सुनबाईबरोबर व्यवसाय करते आहे. तेव्हा आता त्यांना केकची ऑर्डर देणं हे आपलं काम. बघा, आज तर तिला सुंदर विगच मिळाला आहे. आणि या स्किटमध्ये आणखी कलाकार आहेत माधुरी कुलकर्णी आणि संध्या देशपांडे. तर बघूया किट्टी पार्टी. आम्ही करतो आहोत वेगवेगळ्या भूमिका पंचकन्यांच्या. याच त्या आपल्या आम्ही काही सिम्बॉलिक गोष्टी घेतल्या आहेत. ओळखा बरं मी कोण? ओळखा ओळखा ओळखा. नाही ओळखलं? ठीक आहे, आता ओळखा बरं मी कोण आहे. ओळखा बरं, बघा नीट बघा. काही अंदाज बांधता येतोय का? ओळखा. नाही नाही, बस ठीक आहे. आज माझ्याकडे ना किती पार्टी आहे. चल मीच तुला ओळख ग ओळख. बघू बरं. कपाळभर कुंकू म्हणजे मर्याई. बघ बघू बरं. 2 3 4 5 5 5 टिकल्या. 5 नवरे म्हणजे तू द्रौपदी. आता मी तुला ओळखते. चाल. किती सुंदर दगड आहे ग. अगं सिम्बॉलिक आहे ग. अगं पण छान आहे तरी. दगडी दगडी म्हणजे हा अहिल्या. तू अहिल्या. आणि तू द्रौपदी. ग्रेट. ग्रेट काय त्यात 5 नवऱ्यांची बोलणी खावी लागतात. 5 नवरे कसं ग? हे सांग ना कसं ग? 5 नवऱ्यांचं करून दमून जात असशील ना. कधी एकदा पाठ टेकवते ना असं होतं बघ. तरी बरं माझ्या श्रीहरीनं मला थाळी दिली. स्वयंपाक करायची कटकटच नाही. अय्या, सगळं ऑटोमॅटिक होतं. हो, गरम मायक्रोवेव्ह मध्ये ठेवावं तसं. मला पण असा एखादा सखा असता तर. तुला तुझा नवरा ओळखू येई ना. तुला झेपण्यासारखं नाही ते. आता मी फसायची नाही ग. बायोमॅट्रिकच बसवून घेतलंय. बायोमॅट्रिक? मग दगडून पडायचं म्हणजे काय? बोर ग बाई. हॅलो हॅलो हॅलो. ओळखा बरं मी कोण आहे? ही बघा माझ्या गळ्यात पाटी आहे. सोल्ड. गोल्ड घालायचं गळ्यात तर सोल्ड काय घातलंयस? सोल्ड पाटी कोण असेल काही? टाईमलाईन वरची कोणतीही स्त्री असेल, काळ कोणताही असला तरी स्त्री विकली जातेच. ओळखा? नाही ओळखलं? नाही ओळखलं? मी तारा, पण वालीची पंचकन्यामधली नाही बरं का. हरिश्चंद्राची तारामती. हे पार्टीचं ये ग. पोचले बाई एकदाची. काय हा ट्रॅफिक. हो ग. अगं पण तुला उशीर कसा? अगं हा हरिश्चंद्र. याचं काय आता? त्याच्या झोपेच्या गोळ्या संपल्या होत्या, म्हणजे येता येता घेऊन याव्या. झोपेच्या गोळ्या? त्या कशाला? नाहीतर काय, याला भलतीसारखे स्वप्न पडतात. मागच्या वेळी नाही स्वप्नात विश्वामित्राला राज्य दिलं असं स्वप्न पडलं. सत्यवचनीना तो खरंच देऊन टाकलं राज्य. स्वतःला विकलं ते विकलं, मला आणि माझ्या पोराला पण विकलं. हिची स्टोरी तर माझ्याहून वाईट दिसते बाई. काही अर्थच नाही ग. काही अर्थच नाही ग. हो ग, हिची स्टोरी तर माझ्याहून वाईट दिसते. खरंच. अगं काही अर्थच नाही. ह्याला का अशी कशी दळबद्री स्वप्न पडतात. लोकांना कशी छान छान स्वप्न पडतात. काहीतरी मिळालं अशी. ह्यांनी तर आमची ती वाटच लावून टाकली आहे. म्हणून मी ठरवलं गोळीच घालायची. डायरेक्ट झोपेची. सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट चालू केली आहे त्याला. खरं म्हणजे सगळ्या पतिदेवांना. अगं द्रौपदी, बरेच दिवस विचारीन म्हणते. विचार की. मला सांग, तुझं लग्न व्हॅलिड कसं? म्हणजे 1 पत्नी आणि 5 पती. अगं
पुरुषाला एक पत्नी असताना दुसरी करण्याचा अधिकार नाही, पण स्त्रिया कितीही पती करू शकतात. असं आहे होय, मग चालतंय. एक कोणतरी आलंय वाटतं, थांब बघते. थांब, मी दारात जाते. सेल्समनच्या वेशात असायचा हरिश्चंद्र, सेल्समनच्या वेशात असायचा इंद्र, आणि तुला पुन्हा बनवायचा मस्त. ए ओळखा बघू मी कोण. माझी ओळख ना अगदी सोपी आहे. 10 तोंड म्हणजे म्हणतो तरी बरोबर. आणि मी सांगा कोण. बघा ओळखू येतंय का. लांब मोकळे सोडलेले केस म्हणजे मी सीता. तुम्ही आलात कशा. अगो आमचे हे मला म्हणाले रिक्षा करून जा, पण ही सीता येते म्हणलं तर म्हणाले BMW जा घेऊन म्हणून. कसली BMW ती डबडी 3 वेळा पंक्चर झाली रस्त्यात. हिला ना आमचं काही आवडतच नाही बाई. जाऊ दे ग, सोडते. पण तुझा ड्रेस काय मस्त आहे. खरंच ग, आणि तो रंग इतका तुला खुलून दिसतोय ना. इम्पोर्टेड आहे म्हटलं. इम्पोर्टेड आमच्या यांनी आणलाय. अगं भारतात मान्सून सेल लागलाय ना, तिथून आणलाय. आणि अगं तुला एक गंमत सांगू का. अगं आमच्या यांना ना 20 डोळे आहेत. इतकं छान बघून आणतात ना, म्हणून सांगू. माझी खरेदी म्हणजे इतकी सुंदर होते ना. अगं माझी तर किती खरेदी होते म्हणून सांगू तुला. अगं 5 होती म्हणजे 5 क्रेडिट कार्ड. तुम्ही अगो तुला एक सांगायचंच राहिलं. हिच्यासाठी सुद्धा ड्रेस आणला होता यांनी, पण हिने घातलाय कुठे. मला नाही असले ड्रेस आवडत. मला श्रीराम ब्रँडचे कपडे लागतात. माझा ड्रेस चांगला आहे. तरी बरं त्या डिझायनर ब्लाऊजच्या मागे नाही लागलीस. ते सुवर्ण हरणाचं ग. तुम्ही दोघे एकत्र कशा. हो ना. अगो लोकेशन एक, डेस्टिनेशन एक, मग आलो झालं एकत्र. अगं ही म्हणे सोन्याची लंका. मला सोन्याच्या रथात नाही तर सोन्याच्या. अगं जरा तरी विचार कर. आधीच तुझा सगळा खर्च आमच्या यांच्यावर पडतोय म्हटलं. मी सांगितलं होतं का पळवून आणा म्हणून. पळवलायत ना, आता भोगा आपल्या कर्माची फळं. मी नाही काय करू शकत. ते जाऊ दे. ए मी काय म्हणते, आपण सेल्फी काढूयात का सगळे. हो ग, छान उभ्या राहा. हे अशी हो. पाऊट हे बघ किती सुंदर. पण फेसबुकवर टाकू नकोस, नाहीतर होईल व्हायरल. हो, आणि परत इकडं मागे लागायचा बाई. आणि पुन्हा आपल्यावरच सिरियल व्हायच्या. पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशन. आपण म्हणे महान पतिव्रता. पतिव्रता नसल्या पतीने वाट लावलेल्या. लिहिणारे पुरुष, उदात्तीकरण करणारे पुरुष, आणि भोगणाऱ्या फसणाऱ्या आपण स्त्रिया. मला काय वाटतं, रामायण किंवा महाभारत एखाद्या स्त्रीने लिहिलं असतं तर कसं लिहिलं असतं. कसं लिहिलं असतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. खरंच. मग आता आपणच बदलूयात आदर्श. मी तारा, मी नवीन तारा, जी स्वतःला विकू देणार नाही. मी नवीन मंदोदरी, जी पतीच्या चुकांना आपली साथ अजिबात देणार नाही. मी नवीन सीता, माझा शब्द प्रमाण माना. मी अग्निपरीक्षा देणार नाही. मी नवीन अहिल्या, जी फसणार नाही आणि न केलेल्या चुकांचा शाप भोगणार नाही. मी नवीन द्रौपदी, माझं स्वतःचं रक्षण मी स्वतःच करेन. अशाच पंचकन्यांचं करा स्मरण. म्हणा पंचकन्या स्मरे नित्यम. आणि आपला शेवट खूप एक्सायटिंग होणार आहे. त्याच्या आधी काही गोष्टी गरजेच्या असतात. त्या गरजेच्या गोष्टी बोलण्यासाठी मी इथे उभी आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुम्हा सगळ्या मैत्रिणींचा खूप मोठा सहभाग आहे. तुम्ही एवढ्या संख्येने इथे उपस्थित हजर राहिलात म्हणून तुमचे सगळ्यांचे खूप आभार. ह्यासाठी आम्ही जी कोर कमिटी केली होती, म्हणजे मी, हेमलता देशपांडे राव,
विनीता, संध्या जोशी देशपांडे आणि मीना साने करमरकर. तर ह्या 4 जणींचे त्यांनी केलेल्या सहकार्यासाठी आणि विशेष आभार म्हणजे विनीताचे, की तिने हा सगळा कार्यक्रम इतका सुंदर बांधला आणि त्यामुळे आपल्याला इतक्या छान छान गोष्टी बघायला ऐकायला मिळाल्या. आपल्या शाळेबद्दल अनेक जणींनी अनेक विचार आत्तापर्यंत मांडले. मी पण शिक्षिका म्हणून काम केलं, ते करताना मला नेहमी एक गोष्ट जाणवायची की मुलांना कुठलाही प्रकल्प करायचा असला, प्रोजेक्टसाठी माहिती किंवा कार्यक्रम बसवण्यासाठी रिसर्च करायचा असेल तर आम्हाला ते खूप सोपं होतं. द इन्फॉर्मेशन वॉज अवेलेबल ॲट 1 क्लिक. पण आपल्या शिक्षकांनी हे कसं केलं असेल असं त्यावेळेस नेहमी वाटायचं, की किती अशा गोष्टी होत्या की ज्याची तोंड ओळख आपल्याला शाळेमध्ये करून मिळाली. आपल्या लायब्ररीमध्ये पुस्तकं मांडलेली असायची. शिरोळेबाई चक्कर मारायच्या. मला वाटायचं आधी की त्या नुसत्या बघतात की मुली पुस्तकं फाडत बिडत नाहीत ना, पण मी लिटल विमेन बघत होते इंग्लिशमधलं आणि त्यांना असं दिसलं की बरंचशी पानं मी नुसतीच पुढे देते, कारण मधलं कळत नव्हतं. 7वीत असेल बहुधा. दुसऱ्या दिवशी मी जिथे बसले होते त्याच्या शेजारी इंग्लिश इंटू मराठी डिक्शनरी ठेवलेली होती. म्हणजे हे मी काही खूप फार हुशार विद्यार्थिनी नव्हते, पहिल्या नंबरची विद्यार्थिनी नव्हते, खूप नावाजलेली किंवा काही करणारी नव्हते, पण ह्या प्रगतीकडे सुद्धा इतका बारीक विचार करणाऱ्या शिरोळेबाई होत्या. तशाच आपल्या इतर शिक्षिकाही होत्या. आपण खरोखरी नशीबवान होतो की ह्या शाळेत शिकलो आणि अनेक गोष्टी करताना हे जाणवतं की हे मी शाळेत शिकले होते म्हणून मला आज हे छान येत आहे. आज ही आपल्या सगळ्यांचीच आज भावना आहे. पण आज आपण 50 वर्ष झाली म्हणून आलो. अजून 5 वर्षांनी जमलं तर पुन्हा शाळेत येऊ, पुन्हा अशा प्रकारे भेटू आणि कार्यक्रम करू. मात्र माझी एक इच्छा आहे, मला ना हा कार्यक्रम समोर बसून बघायचा आहे. तेव्हा आता पुढच्या वेळेला जिला कोणाला असं वाटेल ना की आपलं गेट टुगेदर झालं नाही आहे बऱ्याच दिवसात, मला फोन करून नाही म्हणायचं विभावरी गेट टुगेदर अरेंज कर ना, खूप दिवसात भेटलो नाही. विभावरी मी गेट टुगेदर अरेंज करते असं मला सांगायचं. मदतीला आम्ही कायमच तयार आहोत. आय होप असा फोन मला लवकरच येईल. मला आता जो आम्ही कार्यक्रम सादर करणार आहोत त्यातल्या आत्तापर्यंत स्टेजवर न आलेल्या 4 जणींची थोडक्यात ओळख करून देते आणि मग त्या कार्यक्रमाबद्दल सांगते. पहिली आहे आमच्या या नृत्य दिग्दर्शिका, आपली जपानी भावली. सगळ्यांना माहिती आहे कोण? कल्पना गोखले, पाठक. MCOM झाल्यानंतर हाऊसवाईफ, त्याचबरोबर स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय तिने केला आणि अजूनही ती तिची बॉलिवूड नृत्याची आवड जोपासते आहे. त्यानंतर दुसरी तिच्याच बरोबरीने आमची सहदिग्दर्शिका म्हणजे रेखा प्रभुणे बेडे, जी असंच बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. ती ब्युटी पार्लरही चालवलं आहे तिने. त्यानंतर तिने योगाचाही कोर्स केलेला आहे आणि तिच्या मिस्टरांबरोबर त्यांच्या बिझनेसमध्ये ती कार्यरत आहे. तिनेसुद्धा कल्पना इतकीच आमच्यासारख्या नर्मदेतल्या गोट्यांवर भरपूर कष्ट घेऊन आजचं हे नृत्य बसवलेलं आहे. अरुणा भिसे पंडित ही शिक्षणाने जर्नलिस्ट, पण आपल्या घरच्या व्यवसायामध्ये तिने व्यवसाय केला, करते, अजूनही करते. पण तिला जर विचारलं की तुझी ओळख काय, तर ती अत्यंत आनंदाने सांगेल की मी एक शेतकरी आहे. ती शेती करते, तिच्याकडे उत्तम इंद्रायणी तांदूळ अवेलेबल असतो बरं का. चौथी आहे तारा गाडगीळ. हुजूरबागेच्या विद्यार्थिनींनी पादाक्रांत केलं नाही असं कुठलंही क्षेत्र नाही हे प्रूव्ह करणारा एक पुरावा. ती वकील आहे आणि अजूनही काम करते. त्याचबरोबर बॉलिवूड डान्सची आवडही आजपर्यंत तिने
सांभाळून ठेवलेली आहे. मी मगाशी जसं म्हटलं की आपल्या शिक्षकांनी माहिती कुठून गोळा केली असेल, हे मला वाटण्याचं एक कारण म्हणजे त्यावेळी आपल्यासमोर सादर झालेला एक लोकनृत्य, जपानी लोकनृत्य. त्यावेळेला एवढी माहिती अवेलेबल नव्हती. उगवत्या सूर्याचा प्रदेश एवढी एकच माहिती जपानबद्दल होती, पण तो एक अत्यंत जुनी रिच परंपरा संस्कृती असणारा देश आहे. अर्धा बेचिराग झालेला देश. फिनिक्स पक्षासारखा 10 वर्षात एक जबरदस्त आर्थिक महासत्ता झालेला देश आहे. पण 70च्या काळामध्ये तिथल्या सणांची माहिती काढून त्याच्यावर गाणं लिहून त्या गाण्याचं लोकनृत्य सादर करून त्याला ते एवढं पॉप्युलर करणं ही साधी गोष्ट नव्हती. तुम्हाला कळलंच असेल आम्ही काय करणार आहोत. आपण 5वीत असताना झालेलं जपानी लोकनृत्य तुमच्यासमोर सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आपल्याला मिळालेल्या जनरल चॅम्पियनशिपमध्ये ह्या लोकनृत्याचा खूप मोठा सहभाग होता, कारण खूप मोठ्या मार्कांच्या फरकाने आपण पहिला नंबर मिळवलेला होता. Chicky 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 wong wong wong. Chicky 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 wong wong wong. Mickey 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 Hotsulo. Mickey 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 Hotsulo. Oh lo 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 lo. 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 सजला मेणा डोलारा. हो 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 ला ला ला. सजला मेणा डोलारा. शिंको तारू नाको मारू मिरवत जाऊ गाजत नेऊ. शिंको तारू नाको मारू मिरवत जाऊ गाजत नेऊ. गावातल्या झोपड्यांच्या रांगातून जाऊया. गावातल्या झोपड्यांच्या रांगातून जाऊया. अर्पण करूया देवाला. हो 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 लो 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 लो. 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 सण आला मुलांचा आनंदाचा मौजेचा. सण आला मुलांचा आनंदाचा मौजेचा. मासे करा कागदाचे. मासे करा कागदाचे. आहे प्रतीक दर्याचे. आहे प्रतीक दर्याचे. घराघरावर मासे टांगा. घडीचे कंदील टांगा. घराघरावर मासे टांगा. घडीचे कंदील टांगा. अर्पण करूया देवाला. हो हो लो 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 लो. 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 चिकी 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 वॉंग वॉंग वॉंग. चिकी 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 वॉंग वॉंग वॉंग. मिकी 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 Hotsulo. Mickey 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 Hotsulo. Oh lo 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 lo. 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 Arigato gozaimasu. वीर कन्या भारत मातेच्या विजयी विजयी विद्यार्थिनी आम्ही हुजूर पागेच्या. सोडा लेमन
Gingerale Park. HSCP, always on the top.